तर मी आज बनवली होती गवारच्या शेंगाची भाजी. बनवायला तशी ही भाजी सोपी आहे, पण जास्त वेळ लागतो तो इथेच शेंगा बारीक करताना. काही शेंगा मी इथे चाकूने कट करून घेतल्या आणि काही हाताने बारीक करून घेतल्या. शेंगा तर आपल्या इथं बारीक करून झाल्यात. चला तर आता याची भाजी बनवूया. कढई घेतली, कढई तापली की त्यात शेंगा टाकायच्या. शेंगा छान आपल्याला भाजून घ्यायच्यात, त्याला थोडे थोडे डाग पडेपर्यंत मस्त भाजल्या की एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्यात. नंतर त्याच कढईत तेल घालायचे, त्यात जिरे मोहरी घालायची, एक मोठा कट करून घेतलेला कांदा घालायचा आहे. कांदा छान परतला की त्यात मी टोमॅटो आणि आलं लसूणची पेस्ट घातली. नंतर आपले बेसिक मसाले, हळद, लाल तिखट, थोडासा काळा मसाला घातला आहे मी इथे. छान आपल्याला सगळं परतवून घ्यायचे. थोडंसं पाणी घालून आपले मसाले ना व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचे. नंतर शेंगा घालायच्यात आणि 5 मिनिटं ना आपल्याला वाफवून आपल्या शेंगा घ्यायच्यात. नंतर यात शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घाला, नाही तर स्किप पण करू शकता. नंतर थोडंसं पाणी घालायचं आणि आणखीन 5 मिनिट आपल्या शेंगांना आपल्याला छान शिजवून घ्यायच्यात. तर बघा, मस्त अशी गवारच्या शेंगाची भाजी तयार आहे. एक वेळ नक्की ट्राय करून बघा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा.